अरे बघा असं असतं, आई नसलं जावा सुकून. आणि मी माझ्या आजीला काकू म्हणतो एकदम देसी प्रकारे. हो का, हे प्याड आहे, टमाटर कापलेला आहे, मिरची, लसूण. आता तडका देत आहेत. बाय बाय. दादा सोलापूरला तर चाललो. डिनर टाइम आहे आज जरी असल्या कारण. कृष्णा मित्रांनो, आज माझ्या आत्याला बरं नाही म्हणून व्हिडिओची स्टार्टिंग मी करत आहे. आणि माझी आजी आज सोलापूरवरून आलेली आहे. आता मी लवकरच जाणार आहे, उद्या सकाळीच जाणार आहे. ही बघा माझी आजी सोलापूरची आज भाकरी बनवत आहे. आज आत्याला ताप आलेला आहे, आजारी पडलेली आहे म्हणून भाकरी. कसं वाटते भाकरी बनवताना काकू तुला? आणि आणि मी माझ्या आजीला काकू म्हणतो. मी तुरीची डाळ शिजाय घातलेली, डाळ शिजलेली. हे बघा माझ्या मामाने काय साहित्य आणले. मामा म्हणजे श्रीकांत दाजीचे आणि मनीष दाजीचे पप्पा. बघा हे पॅड आहे आणि हे लागणारं सामान आहे ह्याच्यात. हां, आणि हे पाऊच आहे. आणि इथं आमच्या आत्याला ताप आलेला आहे म्हणून आत्या झोपलेला आहे. आता काकूचा स्वयंपाक झालाय. काकू झाला स्वयंपाक? सगळा भाकरी केली ज्वारीच्या. आणि प्रणवच्या आत्यानं मामानं प्रणवला साहित्य शाळेचे दिलेले आहे. श्रीकांत दाजी स्विमिंगवरून आलेले आहेत आणि डाळीला तडका देत आहेत. हे काय, टमाटर, मिरची. काय टाकणार पहिले? पहिला आपण टाकत आहोत तेल. तेल जेव्हा गरम होईल त्यानंतर आपण टाकलंय त्याच्यात मोहरी जेव्हा तडतडेल तेव्हा आपण टाकणार आहोत जिरा टाकला. त्यानंतर कापलेला लसूण, कापलेली मिरची झाली आई. आमच्या दाजीला एक्सप्लेनेशन करायला चांगलंच येते. आणि आता हे टमाटर कधी टाकणार? टमाटो म्हणतो. हा, मग ते कधी टाकणार? कधी टाकणार? थोड्याच वेळात. आता मनीष दाजी पण येईल जिम वर ना. किती भाजी येते तुम्हाला करायला? तुला खायचीत का? खायलाच ना, खायलाच की. तुला खायचीत का? हा. कुठली खायची? मला तुम्ही जी बनवेल ती खातो मी. कुठली खायची सांग? तुम्हाला चांगलं काय बनवते ते? तुला कुठली खायची ती सांग. आता मला काय माहित तुम्हाला कुठली भाजी येणार आहे? सांग तर कुठली खायची. मला मसाला भात खायचा. मसाला भात? हा, मसाला भात. नूप काय मग? नूब आहे तू. मनीष दाजी जिम वरून आलेले आहेत. आता काय करणार आहात तुम्ही मनीष दाजी? आंघोळ. मामा आलेले आहेत. कसा झाला आजचा दिवस? आणि मी आज काकू आले, काकू ते मस्त. हा, आता उद्या चाललो. असं वाटलं चांगलं. आज काकू आले, आता उद्या जायचं. आनंदी झाला का तू? बाय बाय बाय. आनंदी काय व्हायचं त्याला? आता सोलापूरला तर चाललो. आता शाळा सुरू होणार लवकर. आता घरी गेल्यावर माझी क्लब पण आहे ना म्हणून. बर. आता 10वी पुढच्या वर्षी. हा, पुढच्या वर्षी 10वी. हा. पास होते त्याला. अरे होणार ना. तू काय हे का? तर बसलो आहे जेवायला. डिनर टाइम आहे आज जरी असल्या कारणाने माझ्या नानीने जेवण बनवलं आहे. डाळ बनवली आहे. डाळीला तडका मी दिलेला आहे. बाकी सगळं
माझ्या नानीनेच बनवला आहे. नानी कोण रे? नानी माझी आजी. अरे ते आजी नाही, काकू आहे. काकूच. तुम्ही पण या जेवण करायला. आज माझा आवाज निघत नाही. आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून मी आले इकडे जेवायला. तुला काय आज माझ्या झालं? प्रणवाच्याने भरपूर कामं केली, घरातले झाडू वगैरे मारलं. कसं वाटतंय माझी माय? आज जरा बरं आहे रे बाळा. बरं वाटतंय का? दुपारपर्यंत पण खूप ताप होता, आता जरा बरं वाटतंय. गोळ्या खाल्ले? हा खाल्ले. आता झोप येते सारखं. झोप की मग. झोपते थोड्या वेळ बसते वज्रासनात. ओके. आणि इथं आई आजारी असल्यामुळं पप्पा बघा आईला मदत करतात ते स्वच्छतामध्ये. पण हाऊ आर यू? हाऊ आर यू? आहे किती काम? अरे बघा असं असतं, आई नसलं तर असं असतंय. आम्ही एवढं तरी केलं. पुढे डाळ बनवली आणि आमच्या आजीनी भाकरी बनवली. भाकरी. हाऊ आर यू? हां हाऊ आर यू? शेम ट्यू. नाही फाईन मॅन. फाईन. हां फाईन. फाईन. कसं करमतंय का इथं? मस्त जेवले भरपूर. हो. श्रीकांतनं माझ्या भाजी केली, डाळ तडका. हां मी भाकरी बनवले. ओके. मस्त जेवले, आंघोळ केली. आता झोप यायला लागले डोळे. आता झोप यायला लागली. आता झोपणार आहे आणि उद्या सकाळी सोलापूरला जाणार आहे प्रणवन मी. प्रणवला घ्यायला आलेले मी. आता आमचं घर एकदम सामसूम असणार बघ. हो, तुम्ही पण देवाला चाललाय. जाऊन या, सुखरूप जावा, सुखरूप या. हो चलो. अरे आईला एसीची डब्यात थंडी वाजली. काय म्हणते तुम्ही? आई आजारी आहे ना, हा. आता एसीच्या डब्यामध्ये. अर कुडकुडणार आता आई. आजारी पडणार का परत? परत आई पप्पा काय म्हणतात ते? काय सांगतात ना, एसीचा त्रास होतो मला. काय करणार आता, जावं तर लागणार. लवकर नीट होतो. हा. कल तो मुझे अच्छी दिखनी चाहिए. हा, उद्या नाही झालं, उद्या एकदा दवाखान्यात जाऊन येऊ पुन्हा एकदा. डॉक्टर आज म्हणलेला आज या, नको म्हणून. तूच गेली नाही. उद्या जाऊ, उद्या सकाळी दुपारपर्यंत बघू. नाही कमी आलं तर पुन्हा जाऊ. अरे व्हॉट इज दिस यार. ताप चढायला लागला रे पुन्हा. का असं कमी जास्त होतं काही कळत नाही. ताप गरम झाला. ताप चढला ना मला काही सुचत नाही. झोपून टाकायचं वाटतं, पुन्हा अंग दुखायला सुरुवात होते. होंडे तुम्ही जसं गाडीला साफ करता तसं चमकवताय काय गाडी सारखं? मग काय म्हणता? अरे स्वच्छता ठेवा लागतं किचनची, हो नाही तर मग झुरळ होतं. बरोबर. आता तर अजून पप्पा भांडी घासणार बघा, एवढी भांडी घासणार आहे. सकाळी आम्ही घासली होती, आता पप्पा घासणार आहे. आणि इथं बघू आता प्रणव. अरे कुठं बसलाय हो? अरे कुठं बसतो? कसं वाटतंय? कसं वाटतंय? थोडं थोडं सॅड वाटतंय. म्हणजे पुण्यातून आता डायरेक्ट सोलापूर. सॅड वाटतंय का छान वाटतंय? म्हणजे सोलापूरमध्ये गेलं ना, आता शाळा सुरू झाली, आता जायच लागणार ना. हा क्रिकेटला जातो, क्लबला. जातो. तर मित्रांनो, आई बरी झाल्यावर आपण पुन्हा एकदा उद्या एनर्जेटिक ब्लॉगमध्ये भेटूया. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.